मुख्यमंत्र्यांकडून मुंबई मेट्रो 7 ची पाहणी करण्यात येते। अत्यंत महत्त्वाचा मुंबईकरांसाठी ही मेट्रो मार्ग असणार आहे। मुंबईकरांना गोंदिवली ते सीएसएमटी दरम्यान प्रवास सुखकर करण्यासाठी हा मार्ग तर महत्त्वाचा मेट्रो मार्ग आहे। मुंबईकरांना या मार्गामुळे दिलासा मिळेल। गोंदिवली ते सीएसएमटी असं या मेट्रो मार्गाचं काम आहे, तर भूमिगत हा मार्ग असेल, त्यामुळे महत्त्वाचा मानला जातो। तर या कामाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आलेली आहे। तसंच संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी या मार्गासंदर्भात माहिती देखील घेतलेली आहे। तर बोगद्याचा ब्रेक थ्रू झालेला आहे। काही क्षणातच ही दृश्य आपण पाहतोय। मुंबई मेट्रो 7 वरील बोगद्याचा ब्रेक थ्रू आणि त्या ठिकाणची ही थेट दृश्य मुख्यमंत्री फडणवीसांनी या ठिकाणी पाहणी देखील केलेली आहे। मुंबई मेट्रो 7 हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातोय। मुंबई मेट्रो 7 साठी हा मार्ग महत्त्वाचा असणार आहे। त्यासोबतच मेट्रो प्रवाशांसाठी ही एक दिलासादायक बातमी। तर मुंबई मेट्रो 7 वरील बोगद्याचा ब्रेक थ्रू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून या मार्गाची पाहणी करण्यात आलेली आहे। बोगद्यातील अत्यंत महत्त्वाचा असा हा मार्ग असणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या मार्गासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती देखील घेतलेली आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडे। हिरा, नक्कीच मुंबईतून एका शहरापासून दुसऱ्या भागात जोडण्यासाठी हा त्रासमुक्त किंवा तणावमुक्त हा मेट्रोची सेवा होणार आहे। लोकांच्या फायद्यासाठी असणार आहे। त्यासाठी हा सर्व प्रपंच सरकारकडून गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत आणि त्याचं काम अंतिम टप्प्यात आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 31 किलोमीटरचा हा केमी मार्ग असणार आहे आणि भूमिगत आणि उन्नत मेट्रो लाईनचा यामध्ये समावेश असणार आहे। जवळपास 23 स्थानक यामध्ये जोडले जाणार आहेत आणि काल सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी या अशाच कामाची चेंबूरमध्ये पाहणी केली होती। ही भूमिगत जलद प्रवास होण्यासाठी मुंबईकरांना फायदेशीर होणार आहेत। त्यासोबत रस्त्यावरती असेल किंवा रोडवरचा असेल तो लोकल सेवेचा जो ताण कमी होणार आहे आणि लोकांना जलद सेवा या मेट्रोच्या माध्यमातून मिळणार आहे। आपण बघू शकतो की अवघे काही सेकंद बाकी आहेत आणि हा कटरच्या माध्यमातून हा बोगदा काम आता देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पाहत आहेत। प्रणिता, अगदीच काही क्षणातच या बोगद्याचा ब्रेक थ्रू होणार आहे आणि त्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून या मार्गाची पाहणी देखील करण्यात आली आहे। मुंबईतील मेट्रो 7 चा हा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्णत्वास येतोय। तर आजपासून मेट्रो 7 चा टनेल ब्रेक थ्रू हा पार पडतोय। मेट्रो 7 च्या अंतिम टप्प्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होत आहे। T2 पासून टनेलची सुरुवात झाली असून 1.7 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे। तर टनेल बोरिंग मशीन डाऊन मार्गावरील बोगद्याचं हे काम अंधेरी ते T2 ते गुंदवली असा हा मार्ग टनेल पासून पुढे उन्नत मार्ग असेल आणि या मार्गावर 13 स्थानकं असून गुंदवली ते दहिसर पूर्व अशी मेट्रो सध्या सुरू आहे। मात्र लवकरच गुंदवली ते विमानतळ रस्ता असा प्रवास प्रवाशांना करता येणार आहे। मेट्रो 7 ही मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी द्वारे विकसित करण्यात आलेली आहे। मेट्रो 7 वर 13 स्थानकं असून 16.4 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मेट्रो प्रोजेक्ट असून ही रेड लाईन आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एप्रिल 2022 मध्ये पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं। तर यातील एलिव्हेटेड आणि टनेलचं काम पूर्णत्वास आलं असून लवकरच पूर्ण क्षमतेनं मेट्रो धावण्याची शक्यता आहे। टनेल ब्रेक थ्रू आज होणार आहे। तर थोड्या काही क्षणातच हा टनेल ब्रेक थ्रू होणार आहे। त्याची थेट दृश्य आपण पाहणारच आहोत। मात्र त्याआधी मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुंबई मेट्रो 7 ची पाहणी करण्यात आलेली आहे। या मार्गासंबंधी संपूर्ण माहिती त्यांनी जाणून घेतलेली आहे। तर मुंबईतील मेट्रो 7 चा हा अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातोय।